गुड मॉर्निंग गाईज. आता आपण सकाळी सकाळी वाराणसी इथून अयोध्येकडे निघालेलो आहे. सकाळी 4 वाजता सुंदर अशी सकाळ आणि सकाळी प्रवासाला सुरुवात केलेली आहे. बघू शकता वाराणसी मधील सुंदर असं दृश्य. आपण सकाळी सकाळी निघालेलो आहोत. अयोध्येकडे रस्त्याने असलेला हा सुंदर असा सीन. सनराईज झालेला आहे. आपण बघू शकता ही अयोध्येची पार्किंग आहे. आता आपण अयोध्या येथील पार्किंगमध्ये आलेलो आहोत आणि इथून जवळच साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरच्या आत आपल्याला मंदिराची बॅक साईड पाहायला मिळणार आहे. आता आपण रिक्षाने या ठिकाणी निघालेलो आहोत. आता आपण सकाळी अयोध्यामध्ये उतरलेलो आहोत. हे आता एंट्री गेट आहे. आपण बघू शकता या साईडला इकडे एंट्री गेट आहे. इकडून येऊन आपण इथं आराम करू शकतात आणि इथून असं दर्शनाचा हा रस्ता आहे. आतमध्ये या ठिकाणी आपण जाऊया. चला. हे आहे चेक पोस्ट. या ठिकाणी साहित्याची चेकिंग होते. भरपूर डोअर्स बनवलेले आहे आणि चेक पोस्ट नंतर आपण असं सरळ मंदिराच्या दर्शनासाठी आपण जाऊ शकतो. बघा भरपूर अशी गर्दी आहे. आपण एंट्रन्स गेट मधून मध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम दिसतं या समोरच्या साईडला ही चप्पल स्टँड. या ठिकाणी पासून चप्पल स्टँड आहे आणि चप्पल स्टँडवर आपण चप्पल जमा करून या प्रकारचा क्रमांक घेऊ शकता आणि बाहेर जाताना एक साईडने आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर इकडे बघू शकता यात्री सुविधा केंद्र. यात्री सुविधा केंद्र आहे. यात्री सुविधा केंद्रामध्ये तुमच्या मौल्यवान वस्तू व्यतिरिक्त मोबाईल्स वगैरे आपण घेऊ शकतो. तसेच प्रकारचे लॉकर्स तिकडच्या बाजूला पण आहे, समोरच्या बाजूला पण आहे. लॉकर्समध्ये तुमचे मोबाईल्स वगैरे पर्स घेऊन तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. मित्र हे आहे चप्पल स्टँड. चप्पल या ठिकाणी ठेवले जाते. हा जो नंबर आहे हा सुरुवातीला आपण आपल्या ध्यानात ठेवायचा आणि आपण बघू शकता समोरच्या साईडने आपल्याला ते हा नंबर सांगून परत एक छोटासा बॅच या प्रकारे बॅच देतात आणि ह्या बॅचवरून आपण आपली चप्पल जमा करून घेऊ शकतो. दर्शन करून आलेलो आहोत. आता दर्शनासाठी आता आपलं दर्शन झालेलं आहे रामलल्लाचं. त्याच्यानंतर आपण आलेलो आहे दशरथ का राजमहल. दशरथ महाराजांचा राजमहल जो आहे तो आपण बघतो. इथे गेट आहे. इथून आपण गेटमधून प्रवेश करूया. चला. दशरथ महलमध्ये प्रवेश केलेला आहे. तिथून आपण मंदिरामध्ये जाऊ शकतो. मध्ये फुलांच्या माळा वगैरे हे आहे. आता कनक भवनमध्ये आपण आलेलो आहे. हे बघू शकता इथं कनक भवन हे राजमहल आहे. कनक भवन या ठिकाणी हे मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण दुपारी 12 वाजेच्या आत या ठिकाणी यायचं आहे आणि सुंदर असं हे मंदिर आतून त्यावेळी सुनमुख म्हणून रामांना भेटलेलं आहे. आपण बघू शकता हे सुंदर असं
खूप गरमी आहे आता. अजून 10:30 वाजले आणि 39 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. लाईनमध्ये आपण लागत आहोत. आपण बघू शकता की मोठी रांग लागलेली आहे. जवळच आहे 400 मीटर मंदिरापासून. मित्र, आता आपण शरयू घाटमध्ये जाणार आहोत. त्या घाटाकडे जात असताना ट्रॅफिक भरपूर होती आणि आता जो समोर बघताय आपण तो आहे मंगेशकर घाट. लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ हा जो चौक बांधलेला आहे. या ठिकाणी या चौकाचं आपण बघू शकता लता मंगेशकर चौक आहे. रस्त्याने आपल्याला मंगेशकर चौक भेटतोय. बघू शकता मंगेशकर चौक पूर्ण सीन बघू शकता. ही आहे पार्किंग आहे. पार्किंग नंतर इकडे आपण आपलं मंगेशकर चौक आणि याच्या पुढे सगळं आपल्याला शरयू घाट पाहायला भेटणार आहे. चला आपण बघू शकता पूर्ण दाखवतो. शरयू घाटामध्ये हे संपूर्ण स्नानाचं ठिकाण पास इकडे घे. त्यानंतर या ठिकाणी आंघोळीला या. आता आहे आपण आता आपण अयोध्या इथून प्रयागराजकडे निघालेलो आहोत. बघू शकता प्रयागराजमध्ये एक प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे. इथे सुद्धा बघा सुंदर असं डेकोरेशन दिलेलं आहे. सूर्यनारायणाचं सुंदर असं दृश्य. चौक पण भारी भारी बनवलेले प्रत्येक ठिकाणी आता. आणि प्रवास आपला आता प्रयागराजकडे असणार आहे. बघूया आपण किती वाजता पोहोचतो ते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.